येवला आणि दसरा जेवढी परंपरा जुनी आहे तेवढीच संघ आणि येवलेकर हे नातं देखील तेवढंच जुनं आहे. आणि आजची ही सूर्योदयाची केसरी छटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकपूर्ती घेऊन उगवत आहे. संपूर्ण विश्व या क्षणांचे साक्षीदार होत आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी अभि भावसार येवल्याचा पारंपरिक दसरा ही देखील सिरीज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. आणि येवलेकरांची दसऱ्याची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाने होते. आणि त्या संचलनामध्ये सामील होण्यासाठी मी आणि माझ्यासोबत माझे बंधू देखील चाललो होतो. संघाच्या शतकपूर्तीमध्ये मागील 3 पिढ्या सहभागी असताना मी आणि माझे बंधू 4थ्या पिढीचे साक्षीदार होत आहे. 1925 साली परमपूजनीय डॉक्टर केशव बैराम हेडगेवारांनी नागपूरमध्ये दसऱ्याच्या दिवशी संघाची सुरुवात केली आणि त्या एका रोपाचं विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. आणि 1940 साली येवल्या शहराला संघाचा पहिला स्पर्श झाला. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत तो येवल्यातून नाही तर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातून स्वयंसेवक संचलनासाठी येत आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन वेगवेगळ्या गल्लीतून वेगवेगळ्या चौकातून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत जाते. आणि विविध भागातले नागरिक संचलनाच्या स्वागतासाठी उभे असतात. महिलापासून तर बालांपर्यंत सगळेच जण ह्या सोहळ्याचा आनंद घेत असतात आणि पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत देखील करत असतात. रणसंगीताच्या तालावर वादन करणाऱ्या घोषासोबतच शिस्तबद्ध संचलन बघण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि संचलनानंतर शस्त्रपूजन याचा देखील कार्यक्रम असतो. परम पवित्र भगवा ध्वजाला गुरुस्थानी ठेवून प्रणाम केला जातो आणि कार्यक्रमाला सुरुवात देखील केली जाते. सुंदर आणि सुरात होणाऱ्या पद्यामुळे वातावरण मंत्रमुग्ध होते. मोड दूंगा भार नद की. आणि त्यानंतर प्रमुख वक्त्यांचे बौद्धिक होते. संघ ही एक संघटना नसून तर देशासाठी समर्पित केलेली एक राष्ट्रसेवा आहे. आणि आम्ही सगळे स्वयंसेवक ही राष्ट्रसेवा अशी निरंतर चालू ठेवू. आणि भेटूया येवल्यातल्या पारंपरिक दसऱ्याला. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक आणि शेअर करा, आयडीला फॉलो करा आणि बघायला विसरू नका.